फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हा सुंदर आणि सोपा असा हार करायला शिकणार आहे. अतिशय मस्त दिसतो आणि करायलाही खूप पटकन होतो. याची जर वरच्या बांधण्याचा जी साखळी केली आहे त्याच्या सहित पाहिली तर 11 इंच उंची आहे. हार तसा आतल्यात फक्त 8 इंच आहे. हे इकडे 2 इंच आहे, बांधायला 2 इंच केलं आहे, समजा 11-12 इंच. तर त्यामुळे आणि फक्त 22 ग्रॅम लोकरीत झालेला आहे. तर इतका सुंदर हार करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. अशा कळ्या कळ्यासारखं दिसतं, जशा मोगऱ्याच्या कळ्या आपण करतो तशा, पण त्याहीपेक्षा करायला जास्त सोपं आहे. कारण मोगऱ्याच्या कळ्यात तरी आपल्याला सारखं म्हणजे वेळ लागणार आहे. ते सोपं तेही आहे, पण वेळ लागणार आहे यासाठी की त्यात आपण 5 DC टुगेदर किंवा 5 DCचा पॉपकॉर्न करतो, मग त्याला वेळ लागतो. हे अगदीच सोपं आहे त्यापेक्षा. त्यामुळे हा हार करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आवडलं असेल तर आधीच थंब दाबून लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज मैत्रिणींनो चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगत जा. चला तर मग पटकन आपण याचं पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू. या हारासाठी आपण हे 3 रंग घेतले आहेत आणि सुई घेतली आहे 3.5 mmची. सुरुवात करू आपण पिवळ्या रंगाने. आणि जेवढी तुम्हाला हाराची लांबी हवी असेल, जास्त मोठा करता येणार नाही या डिझाईनचा, फार खूपच मोठा म्हणजे असं 1-1.5 फूट वगैरे एवढा नाही करता येणार. तर आपण 100 चेनचा करू, म्हणजे साधारण 8-9 इंच होईल, तो 9-10 इंच. तर आपण 100 चेन करून घेऊ आधी पिवळ्यानी. 100 चेन केल्या मी इथे आणि एक जास्तची करू, एक एक्स्ट्रा 101 झाल्या. आता पहिली चेन सोडून द्या आणि दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करा. स्लिप स्टिच 1 इन चेन, सेकंड चेन, देन चेन 1, एक चेन करा, देन डबल क्रोशे इन द सेम चेन, एक डबल क्रोशे म्हणजे खांब करायचा त्याच टाक्यात, परत एक चेन आणि त्याच टाक्यात एक स्लिप स्टिच. ही झाली पाकळी छोटीशी. तर अशा आपल्या 100 पाकळ्या येतील जवळपास. आता पुढच्या चेनमध्ये पुन्हा स्लिप स्टिच करा. स्लिप स्टिच 1, चेन 1, डबल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, सेम चेन, अगेन चेन 1 अँड स्लिप स्टिच इन द सेम चेन. पुन्हा हे रिपीट करायचं. पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच, एक चेन, त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे, परत एक चेन आणि त्याच चेनमध्ये एक स्लिप स्टिच. अशा पाकळ्या तयार होतील आपल्या. पुढच्या चेनमध्ये परत स्लिप स्टिच, सुटू देऊ नका एकही चेन, म्हणजे छान आकार येतो. पुन्हा एक चेन, त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे, परत एक चेन आणि त्याच चेनमध्ये एक स्लिप स्टिच, म्हणजे बेसच्या चेनमध्ये. सी अगेन चेन 1, सॉरी स्लिप स्टिच इन द नेक्स्ट चेन, चेन 1, डबल क्रोशे इन द सेम बेस चेन, अगेन चेन 1 अँड स्लिप स्टिच इन द सेम बेस चेन. त्याच बेसला जो चेन आहे ती जी चेन आहे त्याच्यात स्लिप स्टिच. तर असं हे स्प्रिंगसारखं गोल 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 होत जाईल. मी 5-6 करते आणि तुम्हाला दाखवते. एक स्लिप स्टिच पुढच्या चेनमध्ये, एक चेन, त्याच बेस चेनमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा एक चेन आणि त्याच बेस चेनमध्ये एक स्लिप स्टिच. मग पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच, चेन 1, डबल क्रोशे इन द सेम चेन. हे असं गोल होत जातं. हे बघा 7-8 झाले की तुमचं असं स्प्रिंगसारखं ते गोल गोल आपोआप व्हायला लागतं. तर असे हे 100ही चेन ज्या आपण केल्या आहेत तर प्रत्येकावर अशा पाकळ्या करून घ्या. असे 2 करा आणि 100 चेनचे. आणि लाल जी लोकर आहे याच्यातसुद्धा 21 चेनचे 2 करून घ्या, असे सेम. मग ते जोडायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. आणि जेव्हा दोरा कापाल शेवटी 100 चेन झाल्यावर, तर तेव्हा त्याला जरा चांगला 1-1.5 फुटाचा यान एंड म्हणजे टोक ठेवून मग दोरा कापाल. या टाक्यांमध्ये आपल्या ते पाकळ्या करून झालेले आहे. पण तुम्ही आता जर इथे बघत असाल तर हे सुरुवातीचे छान असे एकावर एक बरोबर स्प्रिंगसारखे आलेले आहेत, सारख्या रुंदीचे. पण हे पुढचं जरा जास्तच अंतर झालं आहे त्याच्या स्प्रिंगमधलं. ते असं ताण पडल्याने याच्या वजनाने ते सरळ राहत नाही असे.
मग त्यासाठी आपण काय करणार, थोडासा पिवळा दोरा घ्या एवढा. त्यासाठी मी तो खरं मोठा सोडायला सांगितला होता, पण तिकडून शिवता येत आपल्याला, इकडनं शिवावं लागतं, त्यामुळे तो काही कामाचा नाही, दुसराच ओला मी. आणि इथून आता आपल्याला काय करायचं आहे, हे पहिल्या टाक्यात मी सुई घातली आणि मग 4-4 सोडून प्रत्येकात घाला. जसं ही पहिली पाकळी आहे, दुसरी, तिसरी, चौथी, तर चौथीत घातली. मग पुन्हा 1 2 3 आणि 4 पुन्हा चौथीत घातली. परत 1 2 3 आणि 4. हवं तर थोडी काढून घ्या दोरा, म्हणजे मग सोपं जातं. आता इथे घातल्यावर 1 2 3 आणि 4 चौथ्या ह्याच्यात घातलं परत. मग 1 2 3 आणि 4 इथे चौथ्यात घातला. म्हणजे ते एका जागी फिक्स राहावं म्हणून. ते आलंच आहे आपोआप त्याचा आकार, पण खालच्याला येतो, वरच्याचा उकलून गेल्यासारखं होतं ते, तर उकलू नये म्हणून आपण असं करतो आहे. पाहत आहे 1 2 3 आणि 4 तर चौथ्या ह्याच्यात घातलं. पुन्हा 1 2 3 आणि ही चौथी, तर चौथ्या पाकळीत सुई घातली. डायरेक्शन तीच ठेवायची. 1 2 3 आणि 4. पुन्हा 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि ही चौथी, चौथ्या पाकळीत सुई घालत जायची. आणि थोड्या घालून झाल्या की आपण दोरा ओढून घेऊ. म्हणजे हे असंच्या असा आकार राहील त्याचा. असंच वरपर्यंत करा. 1 2 3 4. इन्सर्ट निडल इन द फोर्थ पेटल. 1 2 3 4. And keep the direction as it is. 1 2 3 4. This is fourth petal. Again 1 2 3 4. Insert in the fourth petal. पण ही इन्सर्ट करताना त्या पाकळ्यांची डायरेक्शन चुकू नका. तर असं मी पूर्ण वरपर्यंत ओवून घेते. 4 4 4 4 परत चौथ्या पाकळीत बरोबर ओवायचं. आता इथे ओवलेलं आहे आपण या पाकळीत, तर 1 2 3 आणि 4 चौथ्या पाकळीत परत. डायरेक्शन तीच ठेवायची, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, डायरेक्शन नाही बदलायची. आणि चौथ्या पाकळीत करत जायचं प्रत्येक वेळेस. मग त्यासाठी तुम्हाला हे थोडं फिरवावंही लागतं. ही पाकळी झाली पहा, 1 2 3 आणि 4 चौथ्या पाकळीत. डायरेक्शनसाठी परत आपल्याला बदलावं लागतं असं. चौथी कोणती आहे ही. मग परत 1 1 1 2 3 4 असं प्रत्येक शेवटपर्यंत करा. सगळं टेक्निक तुमच्या शिवण्यावर आहे, त्यामुळे शिवणं करेक्ट आलं की मग बरोबर त्याचा आकार येतो. ही पाकळी झाली आता 1 2 3 4, पण आकारने बिनसू द्यायचा, असा आकार चालू आहे आपला. त्यामुळे परत पहा 1 2 3 4 इन फोर्थ पेटल. पुन्हा 1 2 3 4. बरोबर त्याच डायरेक्शनने आली पाहिजे. 1 2 3 4. वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर. आणि आता शेवटचे दोन आहेत. 1 2 3 4. आणि शेवटी तीनच उरले आहेत. 1 2 3. तसंही बरोबर आहे पहा, कारण की 96 आपण 99 वगैरे 100 किंवा 99 असतील या पाकळ्या, तर बरोबर त्यातल्या 3 शेवटी उरलेल्या. आता हे टोक आणि हे टोक जर फिक्स केलं तर आता आपल्या हे हालणार नाही. तर तुम्ही मध्ये हाताने व्यवस्थित करून घ्यायचं. थोडंसं जर कुठे फरक पडला असेल तर बरोबर 4 4 पाकळ्या अशा छान दिसतात.
हे एवढं पूर्ण झालं आपलं. असं दोन्ही पण करून घ्या. आणि जे लाल केले आहेत आपण 21-21 चेनचे ते इथे तयार आहेत. दुसरंसुद्धा मी करून ठेवलेलं आहे पहा. हे दोन्ही आता आपले तयार झाले आहेत. आणि याची जर तुम्ही उंची पाहाल तर ती आता जवळपास 8.5-9 इंच झाली असेल. आपला टेप या 8-8.5 इंच आहे फक्त. तर एवढे 8.5 इंचाचे 2 झाल्यावर आपल्याला इथे मध्ये ही लाल लावायचे आहे. त्यासाठी मध्ये आपण मोती घालू हवं. तर आता एखादं छोटंसं पान करूया लाल आणि पिवळ्याच्या मध्ये घालण्यासाठी. तर ते कसं करायचं बघा. आता 8 चेन करा हिरव्यानी. 1 2 3 4 5 6 7 7 8 8 चेन झाल्या की आपण पहिली चेन सोडून द्यायची. दुसऱ्या चेनला सिंगल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 1 इन नेक्स्ट. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन 3चा 1. मग 3 डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन आत, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर. 3 टाके असतात. 3चे 2, 2चा 1. परत तसंच 3 डबल क्रोशे करायचे आपल्याला. 1 झाला, डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3. मग 2 टाके उरले बरोबर. तर एकात हाफ डबल क्रोशे आणि एकात सिंगल क्रोशे. 8 टाके केले होते आपण चेन. त्यामुळे 7 टाके करावं लागतील आपल्याला. पहिला सिंगल क्रोशे, दुसरा हाफ डबल क्रोशे आणि मग परत 3 डबल क्रोशे केले आपण. आणि शेवटी पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे. हाफ डबल क्रोशे 1 and in the last chain single crochet. आणि एवढं झालं की आपण अपोजिट साईडचा जो टाका असतो पहिला त्याच्याशी स्लिप स्टिचने जोडून द्यायचं. म्हणजे आपलं हे छोटंसं पान तयार झालं. तर अशी 2 पानं करून घे. छोटी छोटी 2 पानं तयार आहेत आपली करून. आता मी हे दोरे हाईड करून घेते आणि फक्त मग असेंबल करायचं राहिलं आहे. ते आपण कसं करणार. तर हे 2 जोडले की आपण त्याला एका मोत्याने जोडू. असे 2 मोठे मोती घेते मी. ते मोती आपण यात दोऱ्यात ओवून घेऊ. म्हणजे ते हलणार नाही या दृष्टीने. आणि मग याची पक्की गाठ बांधू. गाठ बांधून झाली की आजूबाजू आधी हिरवे घालू आणि मग त्याच्या मध्यभागी 2 हे लाल घालू. तर असं आपल्याला हार करायचा आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली तर शेवटी थोडी चेन करू शकतो आपण. हे दोरे सोडलेलेच आहे आपण. तर याची चेन करून घेऊ. एक 15-20 इकडे आणि 15-20 इकडे. शेवटी गोंडा केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, शिवून टाकलं पूर्ण तरी चालतं. तर असं मी पूर्ण असेंबल करते आणि मग तुम्हाला दाखवते. मोठे मोती असल्यामुळे टॅपेस्ट्री नीडलनी चोल्या गेले हे. तर दोन्ही मोती ओवून घेतले मी. आता इथे आपण एक एक पान जोडून घेऊ. त्याच्या आधी मी हे दोरे हाईड करून घेते. बघा हे दोन्ही आपण हिरवे ओवून घेतले आहेत. आता या गाठी मारून देऊ पिवळ्याच्या. म्हणजे मग आपलं हे सिक्युअर झालं वरचा. याची लांबी रुंदी हलणार नाही. आता हवं तर तुम्ही हे पिवळे दोरे यात हाईड करू शकता टॅपेस्ट्री नीडलनी. आता मी थोडंसं आधी इथे चेन करून घेते. आता शेवटचं इथे सुद्धा शेवटचा दाबून हे पूर्ण फिक्स करावं लागेल हा दोरा आपल्याला. म्हणून इथे सुद्धा गाठ मारून घेऊ जेणेकरून हलणार नाही ते. आणि याची लांबी बरोबर राहील. इकडे पण लक्ष द्या. बघा अशी त्याची लांबी बरोबर राहील असं पाहायचं. आणि हे सुद्धा आपण गाठ मारून फिक्स करू इथे आधी. आणि मग 20-20 चेन करू. हवं तर चेन करूच. म्हणजे आपल्याला थोडं ॲडजस्ट करता येतं. गणपतीच्या मूर्तीप्रमाणे लहान मोठं चेन असली की बरं पडतं बांधायला. तर आता हे कुठे हलणार नाही अजिबात. दोन्ही फिक्स झाले. आता फक्त मध्ये हे लाल बांधायचं आहे. ते शेवटी बांधू. आधी मी चेन करून घेते. एक मोठा दोरा ठेवून बाकी दोन्ही हाईड करून घेते. इकडच्याही साईडचे. आणि हेही दोन्ही पिवळे दोरे हाईड करून घेते. पिवळ्यात पिवळं हाईड करण्यासाठी मी मण्यातून म्हणजे हिरव्यातून आधी मण्यातून आणि मग इकडे काढला दोरा हा.
आणि आता कापून घ्यायला. तसाच दुसराही हाईड केला होता, ते एक दाखवावा म्हणून मी तुम्हाला दाखवलं. आता खालचे दोन्ही हाईड झाले, वरचे हे 2 राहिले आहेत फक्त, तेवढे करते मी. हा जो मोठा दोरा आपण सोडला होता तो इथे एक काढा आणि बाहेर चेनमध्ये अडकवून आणि 20-25 चेन करून घ्या. जेवढ्या होतील आता या दोऱ्यात तेवढ्या करते आम्ही. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि याचे आपण 16, 17, 18 आणि तिसऱ्या चेनमध्ये आपण असं पफसारखं करू शेवटी, किंवा नाही तर मग एक मोती ओवून तो फिक्स केला तरी चालेल. पफ करा किंवा एखादा मोती ओवून घ्या, कसंही केलं चालेल. सगळेच टाके निघून गेलेत. असा पफ केला मी. शेवटी हा दोरा हाईड करते. असंच या बाजूला सुद्धा करते. 15-20 जेवढ्या चेन झाल्या तेवढ्या केल्या, 20 आहेत मला वाटतं. हा एवढा आपला हार तयार झाला. आता फक्त हे मध्ये लाल लावायचं आहे की झालं आपला. तर इथे सुद्धा लालमध्ये आपण हे फिक्स करण्यासाठी या 2पैकी एक दोरा असा वरून खाली घेऊन येऊ, म्हणजे जो फिक्स राहील, किंवा खाली एक मोती लावलात तरी चालेल. जसे हे पिवळे फिक्स केले आपण, त्याची आता लांबी हालत नाही रुंदी, तसेच आपण लाल पण करू. जर तुम्हाला मोती घालून खाली पुन्हा हेवी नसेल करायचं तर आपण सरळ यातून चौथ्या याच्यात घालतो तसं. मोजायची गरज नाही, आता इतके छोटे आहे की ते ऑलरेडी चौथे आहेतच आलेले. तर वरून खाली आणायचा हा दोरा आणि तोच खालून वर न्यायचा परत, म्हणजे कुठेतरी जाऊन तो कुठून तरी बरोबर सगळ्या पाकळ्या फिक्स करायला. एकदाच फक्त वरून खाली आणि खालून वर नेलं. आता हे दोन्ही मी लोलक जे केलेले आपण लटकन ते इथे शिवून घेते मध्यभागी 2 पानांच्या मध्ये, आणि मग आपला हार पूर्ण झाला. ते शिवून मी दोरे हाईड करते. फक्त मी हे मध्ये बांधून घेतलेले आहेत, अजून दोरे हाईड करायचे. आता हे दोरे मी या लालमध्ये घालून हाईड करते. हा आपला मधला भागही पूर्ण झाला आणि असा आपला हा हारसुद्धा पूर्ण झाला आहे. मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला. हा करायला अगदी सोपा आहे आणि त्यामुळे फक्त एक प्रॉब्लेम आहे यात की मोठा नाही करता येत. यात जास्त मोठा केला तर ते करता येईल तर असा काही प्रॉब्लेम नाही म्हणा, पण हे निस्तरणं म्हणजे 4-4 आत सारखे घालून याची जाडी सारखी मेंटेन करणं हे थोडंसं कठीण जातं. मग तर मला वाटतं खूपच आवडला असेल तुम्हाला. हा करायला आवडला असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. गणपतीपर्यंत जितके जमतील तितके बनवा आणि विकून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.